अजितदादांना अखेरचा निरोप देण्यासाठी बारामतीमध्ये मुस्लिम बांधव देखील आलेले आहेत. दादा, कोणत्या ठिकाणाहून आलेला आहेत तुम्ही? आज दादांच्या आठवणींना काय उजाळा द्याल? आम्ही धुळेहून आलेलो आहे. आम्ही दादांच्या 10 वर्षापासून सोबत आहोत. यावर्षी आम्ही निवडणूक लढली महापालिकेची, धुळे महापालिकेची. आम्ही पूर्ण मुस्लिम भागातून 8 सीट त्यांना जिंकून आणली. आम्ही सर्व नगरसेवक इथे आलेलो आहेत. दादांनी जे काम केलेलं आहे मुस्लिमांसाठी, जसं मार्टी बनवली त्यांनी, मौलाना आझादचे फंड मोठे वाढवले, तसंच मद्रासा जाकीर हुसेनसारखी मोठी मोठी योजना. आणि दादा कायमस्वरूपी एक शब्द सांगायचे की जोपर्यंत मी सत्तेत आहे तुम्ही कोणत्याही मुस्लिमांना घाबरायची गरज नाही. ते भाजपसोबत राहूनसुद्धा ज्या एका बाजूला जी पार्टी असं आम्हाला मुसलमानांना वाटते की ते एकदम कट्टरवाद पार्टी आहे, त्यांच्यासोबत राहूनसुद्धा दादा आमची पाठराखण करायचे, मुस्लिम समाजाच्या सोबत राहायचे. पण दादांनी हे जे अपघात झालेला आहे दादांचा, तर पचवण्यासारखं नाही. आम्हाला त्यांचं जो दुःख आहे पचत नाही आहे, सहन होत नाही. पण आमच्या डोळ्याला आता पण असं वाटत नाही की दादा आमच्यामधून चालले गेलेले आहेत. आम्ही निवडणुकीत दादांचा चेहरा घेऊन निवडणूक लढवली. वारंवार दादांचं नाव घेऊन मतं मागितले लोकांना, आणि मुस्लिम समाजाच्या लोकांनी सुद्धा दादांच्या नावावर आम्हाला मतदान केलं आणि आम्हाला निवडून दिलं. आणि आता जे विकास कामांची जी पर्व होती, आम्हाला असं वाटतं का त्यांच्यासारखा कोणताही मिनिस्टर विकास कामासाठी इतकं निधी उपलब्ध करून देणार नाही. आणि आम्हाला अपेक्षा आहे का राष्ट्रवादी पार्टी पूर्ण एकमताने दादांच्या विचारावर राहील. दादा जसे शाहू फुले आंबेडकर मौलाना आझादच्या विचारावर चालत होते, आम्ही इथे शपथ घेतो का दादांचा जो विचार आहे अख्ख्या भारतात, अख्ख्या देशात, पूर्ण महाराष्ट्रात आणि विशेष करून धुळे शहरात आम्ही घरोघरी जाऊन त्यांचा विचार आम्ही मांडणार आहोत. काय खरं तर दादांनी धुळ्यामध्ये प्रचाराला किती वेळ दिला असं काही सांगता येईल का? प्रचाराला वेळ दिला नाही. मग धुळ्यामध्ये सभा वगैरे दादांची कधी पार पडली? शेवटची सभा मला वाटतं तटकरे मॅडम आली होती. तटकरे मॅडम इलेक्शनच्या 2 दिवस अगोदर आली होती. दादांचं नाव घेणंच आम्हाला भरपूर होतं. दादांचं नाव घेतलं म्हणजे लोक बरोबर समजून जायचं की नेता असा आहे ज्याच्या नावावर मतं मागतायत, ते लोक कामं पण करून देतील. आणि लोकांनी विश्वास ठेवला आमच्यावर, आम्ही विकास कामं करून देणार लोकांचं. ओके, धन्यवाद. खरं तर हे धुळ्याहून आलेले मुस्लिम बांधव आहेत दादांना अखेरचा निरोप देण्यासाठी, आणि त्यांच्या आलेल्या प्रतिक्रिया मात्र काय सांगून जातात. प्रत्येक जणाचा अश्रू जे आहे ते या ठिकाणी अनावर होत असल्याचं देखील पाहायला मिळतंय. कॅमेरामॅनसोबत सूरज वडिया, बारामती.